अश्विनी परांजपे आणि मी मूळची मुंबईची आहे. मुंबईतनं विलेपार्ल्यातनं. माझं माहेर आणि सासर दोन्ही विलेपार्ल्यातलंच आहे आणि माझं लग्न आता याच वर्षी झालंय 1 फेब्रुवारीला. सो मी लगेच लग्नानंतर आता US आली आहे आणि माझ्या आईची खूप इच्छा होती म्हणजे माझ्या लहानपणापासून की मी गाणं शिकावं अशी. तर आणि कारण तिचे वडील म्हणजे माझे आजोबा उत्कृष्ट गायक आणि कीर्तनकार होते. म्हणजे कीर्तनकारांची आमच्या घरातच फुल परंपरा आहे. कारण माझे बाबा, माझी आत्या, मावशी, तिची मुलगी आणि हे सगळे कीर्तनकार आहेत. आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच घरात गाण्याचे संस्कार ऑटोमॅटिकली होत होते. मी विशारद प्रथम पर्यंतचं शिक्षण मुंबईत असताना पंडित मनोहर जोशी यांच्याकडनं घेतलं आणि इथे आल्यावर सुद्धा आता मी शास्त्रीय गाणं शिकणं चालू ठेवलंय. स्वाती पांडा म्हणून आहेत तिथे, त्यांच्याकडनं मी शिकते आणि प्लस मी सुगम संगीत सुद्धा शिकलीये. म्हणजे गेली 5-6 वर्ष मी अजूनही आणि शिकते. सो मी सुगम संगीत विकास भाटवडेकरांकडे शिकते आणि त्यांच्याकडेच म्हणजे बऱ्यापैकी भावगीतं, भक्तिगीतं, अभंग, गझल्स वगैरे हे सगळे प्रकार जॉनर्स मी त्यांच्याकडे शिकले आणि ते स्वतः एक उत्तम गायक आणि म्युझिक डिरेक्टर असल्यामुळे आम्हाला छोटे छोटे असे ते जे काय बारकावे वगैरे असतात गाण्यातले ते लहानपणापासून छान शिकवायचे वगैरे. करण्यामागे माझ्या नवऱ्याचा हात आहे असं म्हणू शकाल. कारण त्याने लास्ट टाइमचं जे BMMचं कन्व्हेन्शन होतं प्रोव्हिडन्सला ते त्याने अटेंड केलेलं आणि त्याच्यात त्याने ती कॉम्पिटिशन बघितली होती सारेगमची वगैरे. सो त्याने इथे आल्यावर पहिला मला तोच एक दिलासा दिला की तुझं गाणं संपत नाहीये इकडे आल्यावर सुद्धा, तू ते कंटिन्यू करू शकशील. जो BMM मध्ये आल्या मी पहिलं जर गाण्याशी रिलेटेड काही केलं असेल तर ते म्हणजे BMMचा येऊन फॉर्म भरला. तर म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की एक सारेगमचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तो सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी असा एक भक्कम असा एक प्लॅटफॉर्म आहे. सो सगळ्यांनी त्याचा नक्की उपयोग करून घ्यावा आणि हेच कारण आहे माझं सारेगममध्ये पार्टिसिपेट करण्याचं. फन मुवमेंट म्हणजे मला NEMM वाल्यांचं खूप कौतुक करावं असं वाटेल. कारण त्यांनी कुठेच या कॉम्पिटिशनचं स्वरूप न देता त्यांनी एक असं सांगीतिक कार्यक्रम जसा घडावा तसं त्याला स्वरूप दिलं. त्याच्यामुळे आम्ही सगळे पार्टिसिपंट ऑलमोस्ट असे प्रोफेशनल सिंगर असल्यासारखे स्टेजवरती जाऊन गात होतो. म्हणजे आम्हाला अर्ध टेन्शन बेसिकली कॉम्पिटिशनचं आमचं तिकडेच विरघळून गेलं, संपलं होतं. सो त्यांना खूप खूप थँक्यू. म्हणजे त्यांनी खूप छान तिकडे वातावरण असं निर्माण केलं की आम्ही खूप कम्फर्टेबल झालो. सो त्याच्यामुळे NEMM वाल्यांना स्पेशली थँक्स आणि BMM वाल्यांना सुद्धा मला खूप थँक्यू म्हणायचे. कारण याच्या मागे ही एक कॉम्पिटिशन आम्हाला दिसतीये पण ती फक्त एक कॉम्पिटिशन नाहीये, तिकडे बरेच इव्हेंट्स होणार आहेत आणि ते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचा याच्यासाठी खूप एफर्ट्स लागतात, खूप मॅनपॉवर लागते आणि